सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल। आधी एक तुम्हाला सुंदरशी कविता म्हणजे 4 ओळी सांगणार आहे आणि मग आज मला काय बोलायचे आहे तेही सांगणार आहे। अगदी माझ्यावर सूट होते असं मला वाटतं आणि प्रत्येक लेडीजला वाटेल। मला कधीही वाटत नाही मला सारं सुख मिळावं, फक्त वाटतं दुःखाने माझ्या आनंदाला कधी न गिळावं। मला कधीही वाटत नाही समोरच्याने मला योग्य समजावं, पण गैरसमज होऊन चुकीचं ना ठरवावं। मला कधीही वाटत नाही मी प्रत्येक वेळी योग्यच असेल, पण दिखावा करून अप्रामाणिक मात्र नक्कीच नसेल। मला कधीही वाटत नाही लोकांनी माझी प्रत्येक वेळी साथ द्यावी, पण छोट्याशा स्वार्थासाठी गुंफलेली नाती मात्र ना तोडावी। किरण ठाकूर यांनी मला पाठवलेली काल ही कविता म्हणजे या 4 ओळी आहेत आणि या मनाला खूप पावल्या। मला वाटतंय गेले महिना ते मला मेसेज करतायत, पण मी ना कधी तो ओपन केला ना किंवा कधी प्रतिसाद दिला। म्हणजे तसा वेळही नव्हता, प्रतिसाद दिला नाही याचा अर्थ वेळ नव्हता आणि माझ्या पाहण्यात आलं नव्हतं। पण रात्री असंच दवाखान्यातून आल्यानंतर रात्री झोपल्यानंतर थोडंसं असं वाटत होतं, मनाशी थोडंसं उदास आपल्याला वाटतं ना तसं वाटत होतं आणि अचानक मी या नंबरवर क्लिक केलं आणि या 4 ओळी वाचल्या आणि त्यांना लगेच रिप्लाय दिला। खूप सुंदर ताई आणि म्हणजे या खूप सुंदर ओळी आहेत आणि इतक्या प्रेमाबद्दल धन्यवाद। तर तिकडून मला रिप्लाय आला, आता मी त्यांना ताई म्हटलं कारण मला वाटलं की त्या अर्थातच लेडीज असतील। तर तिकडून मला रिप्लाय आला, तायडे मी तुझा दादा आहे। त्या शब्दाने अंगावर काटा आला। काल होता गुरुवार आणि मी महाराजांना नेहमी भाऊ मानत आलेली आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराजांना मी काय मानलंय तर भाऊ मानले। फार काही करायला नाही जमलं, हात जोडून महाराज रक्षण करा किंवा महाराज कसे आहात एवढं विचारणं हे तरी मी नक्कीच करते आणि नामस्मरण तर माझं श्वासागणित चालू असतं। कालच्या गुरुवारच्या दिवशी अचानक मला कोणीतरी तायडे म्हणत आहे, त्या शब्दांनीच मी खूप भावूक होऊन गेले। शक्य झालं तर त्यांच्या मेसेजचा स्क्रीनशॉट मी इथं पाठवेन आणि किरण दादा तुम्हाला न विचारता पाठवला त्याबद्दल पण माफी असावी। किरण ठाकूर दादा म्हणजे किरण दादा यांच्या मिसेसचं नाव आहे सोनिया ठाकूर आणि ते दोघंही माझ्याशी बोलण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि मीही त्यांच्याशी बोलण्यासाठी खूप उत्सुक आहे। आत्ताच्या जगामध्ये एखाद्या स्त्रीला, ते पण एकट्या राहणाऱ्या स्त्रीला तायडे म्हणणाऱ्या त्या व्यक्तीनं माझं मन जिंकून घेतलं आणि त्या फॅमिलीशी मी आता नेहमी कनेक्ट राहणार आहे। आणि त्यांनी एवढंही सांगितलं की तायडे स्वामींच्या साक्षीनं शपथ घेऊन सांगतो हा दादा तुला कधीही अंतर देणार नाही। मला सांगा हा महाराजांचा केवढा मोठा चमत्कार असू शकतो असं मला तरी वाटतं की महाराजांनी कालच्या दिवशी मला भाऊ दिला। आत्ताच्या जगात एकटी स्त्री राहते बघून तिच्याशी मैत्री करण्यासाठी किंवा तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी अनेक जण धडपडतात। असे अनुभव मला यूट्यूबवर, मेलवर, फेसबुकवर अनेक येतात। मात्र या जगामध्ये तायडे हाक मारणारी व्यक्ती जी काल मला मिळाली आणि ती पण गुरुवार दिवशी आणि इतकी सुंदर म्हणजे बोलण्यातून, मी नुसत्या बोलण्यातून माणसं ओळखते। मला फारसं म्हणजे चांगल्या व्यक्ती ओळखण्यासाठी मला फार काळ लागत नाही हे मात्र नक्की आहे आणि त्या किरण दादांनी माझं मन जिंकून घेतलं। किरण दादा प्लॅटफॉर्मवर या यूट्यूबच्या तुम्हाला सांगते की मी सुद्धा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं हे ताईदादाचं नातं आपण कधी भेटू कधी नाही हे मला माहीत नाही। रायगड जिल्ह्यातील ते आहेत त्यामुळे अंतर खूप मोठं आहे, त्यामुळे हे तर नक्कीच माहीत नाही की आपण तुमची फॅमिली, तुमच्या मिसेस मी कधी भेटू शकेन किंवा नाही, पण नक्कीच आपलं हे नातं जे आहे ते असं टिकून राहील। फार बोलणं होईल नाही होईल कामाने माहीत नाही, पण मनातून एकदा नातं जोडलं गेलं। गुरुवारच्या दिवशी महाराजांनी मला काल एक सुंदर भाऊ दिला आहे आणि या 4 ओळींनीच नाही तर अशा अनेक 4 ओळ्या ते मला रोज पाठवत असतात आणि त्या मी नक्कीच तुम्हाला, महाराजांबद्दल सुद्धा खूप छान छान असतात त्या तुम्हाला मी नक्कीच वाचून दाखवेन। मनातून उमेद हरवलेल्या, मनातून शक्ती हरवलेल्या, खूप त्रासात न जाणाऱ्या एखाद्या स्त्रीला जर कुणी असा मदतीचा म्हणजेच आधाराचा हात दिला तर त्या स्त्रीसाठी तो काय असतो हे फक्त आणि फक्त तिला माहीत असतं। एकटीने झुंज देणे, एकटीने स्वतःचे युद्ध लढणे, या काळात मला आत्ता माणसांची खूप गरज आहे। मला माझ्या घरच्यांचा खूप खूप जास्त सपोर्ट आहे। माझी बहीण माझ्या कायम पाठीशी उभी आहे, माझे आई वडील माझ्या कायम पाठीशी उभी
आहे. माझी बहीणच नव्हे तर बहिणीचा म्हणजे माझा भाचा आहे, तोही माझ्यावर खूप जीव लावतो. बहिणीचे मिस्टर म्हणजे माझे जिजाजी, त्यांनी तर मला लहान बहिणीसारखं कायम बघितलेलं आहे आणि कायम माझ्या सुखदुःखात, अगदी अखिलेशच्या वेळेस तर मी 9 महिने त्यांच्याकडे राहत होते आणि कायमच सुखदुःखात त्यांनी मला प्रचंड साथ दिली आहे. आणि अजून एक व्यक्ती आहे ज्यांचं नाव मी आता प्लॅटफॉर्मवर घेऊ शकत नाही, त्यांनी सुद्धा आता या दवाखान्याच्या काळात माझी भरपूर मदत केलेली आहे. घेऊ शकत नाही म्हणजे त्यांची परवानगी घेतल्याशिवाय घेऊ शकत नाही. अर्थातच आपण आपल्या घरच्यांची नावं घेऊ शकतो, पण ज्यांनी आपल्याला गपचूप मदत केली किंवा काय त्यांची आपण नावं नाही सांगू शकत. तर अशा पद्धतीनं आपण जर माणसं कमावली, या यूट्यूबच्या माध्यमातून मी काय कमवलं तर अनेक सारी नाती कमवली आणि या माझ्या स्वतःशीच सध्या जे माझं युद्ध चालू आहे ते कुठं कुठं आता शांत होत चाललं आहे की नाही, आपल्याकडेही माणसं आहेत, आपणही माणसं जोडू शकतो. म्हणजे आता ही जी माझी मोजकी हातावरची मोजण्याची बहीण, भाऊजी, अनिकेत, अखिलेश, ओबी, आई, वडील ही सर्व सोडून जर मला कोणी नाती आहे तर माझी ती यूट्यूबमधून जोडलेली खूप सुंदर सुंदर अशी नाती आहे. माझ्या घरच्यांचा पाठिंबा मला कायम राहिला. आता 5 दिवस सगळं काही काम सोडून ताई माझ्यापाशी आहे आणि ताई माझ्यापाशी आहे याच्या मागं भाऊजींचा सुद्धा खूप मोठा हात आहे, कारण त्यांनी मला माझ्याजवळ थांबवून दिलं. घरातून बाहेर राहून असती माझ्यापाशी थांबते राहते, हे सगळं करून दिलं. ह्यात त्यांचाही खूप मोठेपणा आहे. आणि मी वय वर्ष माझं काहीतरी मी 7वी 8वीत असतानाच ताईचं लग्न झालं, तेव्हापासून मी त्यांच्याकडे अगदी बिनधास्त सुट्टीला 1-1 महिना राहत असेल. ओबी झाल्यावर तर 3 महिने, अखिलेशच्या वेळेस 7 महिने. म्हणजे अनेक उपकार माझे या सगळ्यांवर आहे. म्हणजे मी यांचे उपकार शब्दात, कुठल्या वस्तू, कशातच फेडू शकत नाही, एवढं या लोकांनी माझ्यासाठी केलं. कधी कधी माझी मनस्थिती नीट नसते, मी या कुणाचं मन दुखवते, कुणाला कसंही बोलते. या पण गोष्टी या वर्षात माझ्याकडून घडल्या आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी मला या सगळ्यांची माफी मागावी वाटते, कारण माझं स्वतःशीच युद्ध चालू आहे आणि हे युद्ध कधी संपणार आहे हे फक्त महाराजांना माहिती आहे. संपवतील याची खात्री आहे. ताकद देतात, कमवायची ताकद देतात, खायला प्यायला व्यवस्थित देतात, घर कुटुंब दिलं आहे, तसं म्हटलं तर बाकी काय पाहिजे. पण तरीही स्वतःशी चालू असलेलं युद्ध कुठंतरी संपत नाहीये आणि हे युद्ध ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मन शांत होऊन मनामधल्या सगळ्या इच्छा संपून एक वैराग्याचं आयुष्य जगण्याची आता इच्छा होत आहे. मात्र अजून मुलांची जबाबदारी आहे आणि बरंच काही आयुष्यात करायचं आहे. त्यामुळे जीव एकवटून आणि कष्टासाठी कंबर कसून काम करणे हे सध्या माझे सर्वप्रथम कर्तव्य आहे. तर माझ्या घरच्यांची सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानते आणि किरण दादांचे काल विशेष गुरुवारसाठी मला जे एक नातं मिळालं त्यासाठी सुद्धा किरण दादा तुमचे मनापासून मी आभार मानते. नुसतं बोलण्यातून नाही तर कृतीतून सुद्धा आपलं हे नातं पुढे जावं ही इच्छा व्यक्त करते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी असेच आनंदी राहा आणि सगळ्यांनी असंच मला भरभरून प्रेम द्या. मला किती जण बघतात यापेक्षा माझ्यावर किती जण मनापासून प्रेम करतात हे मला खूप महत्त्वाचं आहे. यूट्यूबवर व्ह्यूज कमवणं किंवा यूट्यूबवर पैसा कमवणं हे माझं फक्त मोटिवेट नसून, फक्त माझं हेच नसून मला लोकांशी कनेक्ट होणं जास्त आवडतं. पैसा कमवण्यापेक्षाही नाती कमवण्यावर माझा जास्त जोर असतो. होता होईल तेवढं मी माझ्याकडून सुद्धा सगळ्यांसाठी करते. मात्र तरीही माझं युद्ध हे चालूच आहे असं वाटतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन तुमची अशी मैत्रीण सुनेत्रा. तुम्हाला उद्या परत भेटेल आणि आता संध्याकाळपासून किंवा उद्या सकाळपासून ब्लॉगिंगला सुरुवात करणार आहे. मात्र ब्लॉगिंग सुरुवात करण्याच्या आधी एक सांगते की सध्या माझ्या स्वतःच्या घरामध्ये महिना झाले तब्येत नीट नसल्यामुळं तुम्हाला थोडा पसारा दिसेल, तर मला मिसगाईड करू नका किंवा माझ्याबद्दल वेगळं जजमेंट करू नका. हळूहळू करत आपण ते सगळं आता आवरू. तब्येत ठीक होईल तसं सध्या मला तर रेस्टवर सांगितलं आहे. तरीही मला आता ब्लॉगिंग हे माझं खरं पॅशन आहे. ब्लॉगिंग आणि ब्युटी टिप्स, हेअर केअरच्या टिप्स, ब्युटी टिप्स ह्याचं माझ्याकडं भंडार आहे, खजाना आहे. सगळ्या हर्बल आयुर्वेदिक भरपूर आहे आणि प्रोडक्टसुद्धा जे मी यूज करते ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे हळूहळू, की मी स्वतःसाठी काय वापरते काय नाही. तर हे सर्व व्हिडिओज
बघण्यासाठी चॅनलवर तुम्हाला कंटिन्यू राहावं लागेल, चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबावं लागेल। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ।